आज आपण लिंग बघणार आहोत। लिंग म्हणजे काय तर कुठलीही वस्तू पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे हे आपल्याला कळते, त्याला लिंग म्हणतात। ठीक आहे। आणि लिंगांचं जे वर्गीकरण आहे ते पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग यामध्ये केलेलं आहे, बरोबर। यावरून मुलांना काय कळतं की लिंग व त्याचे प्रकार मुलांना समजतात आणि लिंगांचे वर्गीकरण करायला मुलं शिकतात। तर आज आपण लिंग व त्यांचे प्रकार याची ऍक्टिव्हिटी बघणार आहोत। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। लिंग। आज मी तुम्हाला लिंग म्हणजे काय हे सांगणार आहे। लिंग वस्तूच्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची स्त्री जातीची कळते, त्याला उदाहरणार्थ पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग। पुल्लिंग वस्तूच्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची असल्याचे कळते, त्याला पुल्लिंग म्हणतात। उदाहरणार्थ तो तलाव आहे, तो ढग आहे। स्त्रीलिंग वस्तूच्या नामावरून ती वस्तू स्त्री जातीची आहे हे कळते, त्याला स्त्रीलिंग म्हणतात। उदाहरणार्थ ती आगोट आहे, ती मगर आहे। वस्तूच्या नामावरून ती वस्तू पुरुष जातीची नाही हे कळते, त्याला नपुंसकलिंग म्हणतात। उदाहरणार्थ ते बाळ आहे, ते माकड आहे। तो ढग आहे, तो डोंगर आहे। तो पाऊस आहे, तो सागर आहे। ती इमारत आहे, ती छत्री आहे, ती उशी आहे, ती नदी आहे। ते माकड आहे, ते रान आहे, ते घर आहे, ते बाळ आहे। थँक्यू।